नमस्कार. मी गोपाल रामकृष्ण नेरकर, विटनेर तालुका जिल्हा जळगाव. शून्य मशागत शेती तंत्रज्ञान तरी मी शून्य मशागत शेती तंत्रज्ञान केलेली ही शेती गुलाबराव खंडागडे सर यांच्या औरंगाबाद यांच्या सहकार्याने ते कृषी अधिकारी सर यांच्या सहकार्यानुसार मी SRT पद्धतीने शून्य मशागत केलेली ही शेती. मी अगोदर इथे शेत नांगरून वखरून रोटावेटर करून बेड पाडले. बेड पाडल्यानंतर मी इथे बाजरी लावली. बाजरी घेतली. बाजरी कापणी झाल्यानंतर मी इथे ते घाण वगैरे इथेच राहू दिली आणि ते बेड पण तसेच राहू दिले. आणि ते बेड मी 4 फुटाच्या माऱ्यावरती केले असून 1 फूट उंच ठेवलेले आहे. आणि त्याच्यावरतीच ते घाणमध्ये इथे गाजरे गोत वगैरे ते बाजरीमध्ये भरपूर होतं. तिथेच मी कापूस लावला. तर कापूस लावला तर मला गावातील सगळे लोक हसत होते. तसेच मी त्याची पर्वा न केली नाही तरी आणि तशीच लागवड केली. लागवड केल्यानंतर मी पेंड्यामिथिलीन हे फवारणी करून घेतली. आणि नंतर मी त्याला कोडपलं नाही, वखरलं नाही किंवा निंदलेलं नाही. आता मी त्याच्यावरती हिटवीड आणि टर्गा सुपर हे तणनाशकाचा वापर करून मी हे आता 4 ते 5 दिवसा अगोदर मारलेला असून आता हे तण पिवळं झालेलं आहे आणि ते बाकी सडतही आहे, जळत आहे. तरी हे बाजरी वगैरे हे आता काही दिवसांनी 8-10 दिवसांनी ही पूर्ण चक झालेलं दिसेल तुम्हाला. मी तसं तरी खंडागडे सरांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मदतीनुसार त्यांच्या सल्ल्यानुसार हे करत असून बाकी माझ्या शेतामध्ये मी लावलेल्या कपाशी आणि बाजूच्या शेतात लागलेली कपाशी शेत एकच शेत असून ते बाजूला माझ्या भावाचं शेत आहे आणि इथे माझं शेत आहे. तर ते मागची कपाशी माझ्याकडे 4 दिवस अगोदर लावलेली आहे आणि माझी कपाशी ही 4 दिवस नंतर लावली. ती तरी त्या कपाशीपेक्षा माझी कपाशी ही मोठी आहे आणि चांगली पण आहे. तरी मला सगळे लोक इथे काय लावलं, तू काय केलं, हे असे नाव पाडायचे आणि हे करायचे. मी इथे नांगरलेलं नाही, कापूस लावण्याच्या अगोदर निंदलेलं नाही